प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयानं दिलासा दिलेला आहे। प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। तेव्हा या सगळ्या प्रकरणी प्रशांत कोरटकर याची याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेवर आता पोलिसांनी जी विनंती केलेली होती ती कोर्टानं फेटाळलेली आहे आणि प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयानं दिलासा दिलेला आहे। प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। छत्रपती शिवरायांचा अवमान करणं त्यासोबतच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी सध्या प्रशांत कोरटकर याच्यावर कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याबाबत कोर्टामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची त्याला आवश्यकता नसल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याने या अगोदर अंतरिम जामीन मंजूर करून घेतला होता, पण त्यानंतर आता ही जी सगळी केस होती ती मुंबई हायकोर्टात देखील दाखल झालेली होती आणि या सगळ्याबाबत जी सुनावणी आहे ती कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये कोर्टाच्या आदेशानंतर सुरू झालेली आहे आणि कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून आता प्रशांत कोरटकरला पुन्हा एकदा दिलासा देण्यात आलेला आहे। प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। अपडेट जाणून घ्यात विजय केसरकर आपल्यासोबत आहे। विजय, प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयानं खरं तर काही अंशी दिलासा दिला असं म्हणावं लागेल, पण आज नेमका काय युक्तिवाद झाला, काय घडलं कोर्टात? दीपक अगदी बरोबर आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला काहीसा दिलासा दिलेला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण कोल्हापूर पोलिसांनी विनंती केली होती की सुनावणीच्या वेळी प्रशांत कोरटकरला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासंदर्भातल्या सूचना द्या, मात्र ते जे म्हणणं मानलं होतं पोलिसांचं ते कोर्टानं फेटाळून लावलेलं आहे। प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जे मुख्य आहे जामिनाच्या अर्जावरची जी सुनावणी आहे ती सुनावणी आता 17 मार्चला होणार आहे। 17 मार्च पर्यंत हा दिलासा आहे तो प्रशांत कोरटकरला मिळालेला आहे असंच म्हणावं लागेल। कारण एकीकडे त्या जामिनावरती 17 मार्चला सुनावणी होणार आहे, पण दुसरीकडे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही असं देखील कोर्टानं म्हटलंय। म्हणजे कोल्हापूर पोलिसांनी काल ज्यावेळी युक्तिवाद केला होता त्यावेळी असं म्हटलं होतं की जे काही डेटा इरेज केलेला आहे, डिलीट केलेला आहे, तो डेटा परत मिळवण्यासाठी प्रशांत कोरटकर हा आवश्यक आहे, त्याची उपस्थिती ही खूप महत्वाची आहे। मात्र कोर्टानं ते म्हणणं आहे ते फेटाळून लावलेलं आहे। कारण त्याच वेळी सौरभ घाग जे आरोपीचे वकील होते त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळं आम्ही ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहू अशा पद्धतीची म्हणणं आहे ते सौरभ घाग यांनी मानलं होतं आणि त्याचमुळं कोर्टानं आज देखील म्हटलं की प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही। म्हणजे विजय, आज तू जे सांगतो आहेस त्याप्रमाणे 17 मार्च पर्यंत जरी त्याला दिलासा असला तरी अटकेपासून देखील त्याला दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल 17 तारखेपर्यंत तरी? अगदी बरोबर आहे, तसंच म्हणावं लागेल। कारण जो जामीन अर्जाची जी सुनावणी आहे ती सुनावणी 17 मार्चला होणार आहे, त्यामुळे 17 मार्च पर्यंत जी काही आधीची ऑर्डर असते अंतरिम जामीनची ती ऑर्डर 17 मार्च पर्यंत कंटिन्यू राहते। ती त्यामुळे 17 मार्च पर्यंत हा दिलासा कंटिन्यू राहते ती त्यामुळे 17 मार्च पर्यंत हा दिलासा म्हणावा लागेल। 17 मार्च पर्यंत प्रशांत कोरटकरला अटक करता येणार नाही, त्यामुळे एक प्रकारे दिलासा आहे आणि एक प्रकारे पोलिसांना देखील एक आव्हान या ठिकाणी निर्माण झाले की कारण त्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासंदर्भातल्या सूचना कोर्ट देईल असं वाटत होतं, तशा पद्धतीची विनंती कोर्टाकडे पोलिसांनी केली होती, मात्र ती विनंती आहे ती कोर्टानं फेटाळून लावली आणि प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही असं म्हटलं आणि याच संदर्भातली सुनावणी आता 17 मार्चला होणार आहे। 17 मार्चला नेमकं जामीन आहे तो नाकारला जातो का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। दीपक, विजय, या सगळ्याबाबत आज सरकारी बाजू असेल किंबहुना वकिलांची बाजू असेल, त्यांनी काय नेमका युक्तिवाद कोर्टात केला? आज जर बघितलं तर या ठिकाणी दीपक युक्तिवाद कुठलाही झाला नाही। काल ज्या पद्धतीने युक्तिवाद केला होता फिर्यादीचे वकील असू देत किंवा सरकारी वकील असू देत, त्याच्यानंतर जे आरोपीच्या वकिलानं सौरभ घाग आहेत त्यांनी जो युक्तिवाद केला, कारण असीम सरोदे यांनी काल म्हटलं होतं की जे काही उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली त्यावेळी असं झालं की जो डेटा होता या सगळ्या मोबाईलमधला तो डिलीट केला आणि रिकामा मोबाईल आहे तो प्रशांत कोरटकरने या ठिकाणी जमा केला, त्यामुळं कुठेतरी या ठिकाणी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे तो प्रशांत कोरटकरच्या वतीनं झालेला आहे आणि त्यामुळे तो जर पुरावा पुन्हा एकदा मिळवायचा असेल तर या ठिकाणी प्रशांत कोरटकर प्रत्यक्ष उपस्थित राहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जे सरकारी वकील आहेत विवेक शुक्ल यांनी देखील म्हटलं की हे खूप गंभीर आहे की एखादा सुरुवातीला आरोपी म्हणतो की हा माझा आवाजच नाही, माझ्या आवाजाचा वापर कोणीतरी केला आणि त्याच्यानंतर तो बेपत्ता होतो। काल ज्यावेळी सौरभ घाग यांनी या संदर्भातला युक्तिवाद केला त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की आमचं जे
प्रशांत कोरटकर आहे हे कुठेही बेपत्ता झालेले नाहीत किंवा फरार झालेले नाहीत, गायब झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यानंतर मागणी केली की जर हे गायब झाले नाही तर मग कोर्टासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची विनंती या ठिकाणी कोर्टाकडे केली होती. मात्र ती विनंती देखील कोर्टानं आज फेटाळून लावली. कोल्हापूर पोलिसांनी जी विनंती केली होती ती, त्यामुळे जर प्रशांत कोरटकर उपस्थित जर 17 तारखेला राहायचं असेल तर तो ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहील आणि त्याचवेळी प्रशांत कोरटकरच्या जामिनाच्या अर्जावरती सुनावणी होणार आहे. दीपक. विजय, या सगळ्यानंतर आता दोन्ही बाजूच्या वकिलांकडनं माध्यमांना काही प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे का, माहिती देण्याची शक्यता आहे का? आज या ठिकाणी जर बघितलं तर फक्त सरकारी वकीलच या ठिकाणी उपस्थित होते. प्रशांत कोरटकरचे वकील आज उपस्थित नव्हते, कारण आज फक्त हा निर्णय आहे तो द्यायचा होता. त्यामुळं केवळ सरकारी वकीलच आता काही वेळातच या ठिकाणी येतील आणि आपली प्रतिक्रिया आहे ती माध्यमांसमोर देतील. मात्र जे एकूण सगळं काल जो युक्तिवाद घडला आणि त्याच्यानंतर आज जो निर्णय दिला, याच्यावरूनच 17 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकरला दिलासा मिळालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला दिलासा मिळालेला आहे. इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला दिलासा मिळालेला आहे असंच म्हणावं लागेल. दीपक. विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अपडेट जाणून घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.